वेलकम सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. यामध्ये आपण कव्हर करणार आहे आज झालेलं मार्केटचं प्राइस ॲक्शन, आज मार्केटनं कशा प्रकारे स्ट्रक्चर क्रिएट केलं, कुणाला ट्रॅप केलं, कुठल्या साईडचे स्टॉप लॉस घेत होतं मार्केट, कुणाला होपमध्ये पेंडिंग ठेवलं आहे, यावरून उद्यासाठी कुठे इम्पॉर्टंट लेवल्स असणार आहेत, उद्या कशा प्रकारे मार्केट ओपन होऊ शकते, कुठल्या लेवलला रिटेस्ट घेऊ शकते आणि आपण काय टार्गेट सेट करायचं आहे. गॅप अप ओपनिंग झालं तर काय गेम प्लॅन असू शकते, गॅप डाऊन ओपनिंग झालं तर काय गेम प्लॅन असू शकते, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर चॅनलला नवीन असाल तर पूर्वीचे व्हिडिओज आपल्या चॅनलला प्लेलिस्टमध्ये 2 प्लेलिस्ट आहेत. एक मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ म्हणजे उद्यासाठीचं मार्केटचं स्टडी होमवर्क, आपण प्राइस ॲक्शनचा स्टडी आपण आदल्या दिवशी करत असतोय, ती प्लेलिस्ट आहे, ती पूर्ण बघू शकताय. त्या तारखेच्या मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही दुसऱ्या प्लेलिस्टमध्ये लाईव्ह ट्रेडिंग नेक्स्ट डे त्या लेवलला मार्केट आल्यानंतर आपण कसं एक्झिक्युशन केले हा पार्ट तुम्हाला तिथं लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये बघायला मिळू शकते. तर मार्केट ॲनालिसिस आणि लाईव्ह स्ट्रीमिंग हे दोन्ही तुम्ही प्लेलिस्ट बघून काढा. मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉजिक समजतील, कशा प्रकारे मी चार्टकडे बघतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तर चालेल, कंटेंट आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. ट्रेडिंग सुरू केलं आहे, ट्रेडिंग शिकायला लागला आहे, त्या सगळ्यांपर्यंत आपलं चॅनल पोचवा. मराठी भाषेमध्ये आपण सगळ्यांना एक ॲडव्हान्स नॉलेज द्यायला लागलो आहे. तर चालेल, आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय काल आपलं काय ॲनालिसिस होतं की या कॅन्डलला पुट बाईंग झाल्यात, जे ट्रॅप आहेत. नंतर ह्या कॅन्डलला पण काय झाले, पुट बाईंग झाले. या सगळ्यांचा स्टॉप लॉस कुठं हिट केला असेल, या डे हायला. हा जो डे हाय होता या लेवलला सगळ्यांनी लॉस बुक केला असणार आहे. उद्याच्या दिवशी एक गॅप डाऊन ओपनिंग, रिटेस्ट आणि डाऊन साईड मोमेंटम सुरू करायला पाहिजे. यानंतर अजून एक काय बघितलेलं आपण, या ट्रेंड लाईनच्या ब्रेकडाऊनला ज्यांनी पुट बाय केला त्यांचे स्टॉप लॉसेस घेतले आणि मार्केट आता खालच्या साईडला येणार आहे. तर हे होतं मार्केटचं स्ट्रक्चर शिफ्ट. गॅप डाऊन ओपनिंग झाली पण आपल्या सेल साईड एंट्री लेवलला रिटेस्टला न येता मार्केट डायरेक्ट फॉल साईड, डाऊन साईड मुवमेंट करायला सुरुवात केला आणि डे एंडपर्यंत मार्केट डाऊन साईड मोमेंटममध्येच राहिला होता. तर थोडासा चार्ट क्लिअर करून घेऊन मग आपण आज झालेलं मार्केटचं प्राइस ॲक्शन डिस्कस करणार आहे. जे कंटेंट मला आपलं टायपिंगचं काम, व्हिडिओचं लेंथ कमी ठेवण्यात मदत करतात, व्हिडिओमध्ये वेळ वाचवायला मदत करतात, ते मी बाजूला घेतो आणि आपला चार्ट क्लिअर करून घेऊया. आता मी कुठले कॅन्डल्स मार्क करतोय आणि ते मार्क करत असताना मी काय म्हणत असतोय हे लक्ष देऊन ऐका. मार्केट गॅप डाऊन ओपनिंग झालं, डाऊन साईड जायला सुरुवात झालं, कुणीही पुटमध्ये बाईंग घेतलेलं नसणार आहे. पुटचं तुम्हाला दाखवतो, ही आहे पुटची कॉल स्ट्राईक 26,200. कुणीही तुम्हाला दिसत असेल इथं कोणतर घेईल, असं शार्प मोमेंटम येत असताना कुणीही धाडस करत नाही या कॉल साईड प्रीमियममध्ये बसायचं. पण तेच पुटमध्ये थांबला, कॉलमध्ये. आता हे पुटचं प्रीमियम होतं, पुटच्या प्रीमियममध्ये कोणीही धाडस करणार नाही की स्ट्रॉंग मोमेंटममध्ये बाईंग करायला. पण ह्या कॉलमध्ये मार्केट थांबलं, इथं कॉल बाय करणार, मार्केट थांबलं, इथं कॉल बाय करणार, इथं कॉल बाय करणार, लास्टपर्यंत ते कॉल बाईंगच करत असणार की मार्केट एवढं पडले जरा वर येईल, या सायकोलॉजीनं मार्केटमध्ये काम चालू असते. त्याच प्रकारे आज गॅप डाऊन ओपनिंग झाली, मार्केटने एक शार्प डाऊन साईड मोमेंटम केलं. त्यानंतर फर्स्ट टाइम इथं पॉज आणि ग्रीन कॅन्डल आली, थोडंसं मार्केटनं वर जायचा प्रयत्न केला. हे होतं इन्व्हिटेशन बायरांना की मार्केट वर जाऊ शकते, एवढं पडले, गॅप डाऊन ओपनिंग आहे, आता मार्केट रिकवर करेल. या ठिकाणी रिटेल पार्टिसिपेशन कॉल बाय करते. तर ते ज्या वेळेला कॉल बाईंग करतात मार्केट डाऊन साईडला मुवमेंट करते. पुन्हा एकदा ग्रीन कॅन्डल,
मार्केट वर जाण्याचे चान्सेस, रिटेल पार्टिसिपेशनना इन्व्हिटेशन, रिटेलनं कॉल बाईंग केलं, मार्केट पुन्हा एकदा डाऊन साईड, कॉल बाईंग मार्केट डाऊन साईड. तर या सिस्टममध्ये मार्केट ट्रॅप करत असते. ओके, आज मार्केटनं प्रॉपर कॉल बाईंगचं सिस्टम ट्रॅप केले. इथं कॉल बाईंग ट्रॅप झाले. बघू शकताय मार्केट डे एंडपर्यंत पुन्हा ह्या लेवलला वर गाठू शकलेलाच नाही, ह्या एरियामध्ये परत आलाच नाही. सेकंड टाइम आला, पुन्हा एकदा डाऊन साईड मुवमेंट केला. म्हणजे सगळेजण कॉल बाईंगमध्ये इथं ट्रॅप झालेले आहेत. ओके, डे एंडपर्यंत मार्केट लोजच ब्रेक करत खालच्या साईडला गेलेला आहे. तर आपल्याला हे इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाचे आहे की सेकंड हाफमध्ये कॉल बायर्स कुठं ट्रॅप झाल्यात. एक इथं या स्टॉप लॉसनं बसलेले आणि एक इथं या स्टॉप लॉसनं बसलेले. आता आपल्याला काय लॉजिक लावायचं आहे, इथं कॉल बाईंग ट्रॅप झाली, इथं कॉल बाईंग ट्रॅप झाली. डे एंडला काल जे केलं तर त्याच्या बरोबर ऑपोजिट आहे, पुट बाईंग ट्रॅप, पुट बाईंग सेकंड हाफमध्ये लास्टला ट्रॅप झाले. डे हायच्या स्टॉप लॉसनं लॉस बुक केले. तर तसंच इथं कॉल बाईंग ट्रॅप झालं, इथं कॉल बाईंग ट्रॅप झालं. डे लोच्या स्टॉप लॉसनं सगळे बाहेर पडले असतील तर मार्केट हे वर येऊ शकते. ओके, तर यासाठी पहिला लेवल मार्क करून घ्या, बाय साइड एंट्री लेवल. यासाठी एक उद्या पॉझिटिव्ह ओपनिंग नंतर मार्केट आपल्या एंट्री लेवलला रिटेस्टला यायला पाहिजे. त्यावेळेला आपण कॉलमध्ये एंट्री घ्यायची आहे. 30 रुपयाचा स्टॉप लॉस राहणार आहे आणि ऑलमोस्ट 950 पर्यंतचा टार्गेट आपल्याला मिळू शकते. ऑलमोस्ट 70 पॉईंटचा टार्गेट मिळणार आहे. 950 या कॅन्डलचा हाय. स्ट्राईक पण नोट करून घ्या. $25,700चा कॉल. या स्ट्राईक मध्ये आपण 200 पॉईंट इन द मनी, 25,700 ॲट करंट मार्केट प्राइस एंट्री घेणार आहे. यासाठी उद्या एक पॉझिटिव्ह ओपनिंग, त्यानंतर आपल्या बाय साइड एंट्री लेवलला रिटेस्ट आणि तिथून मार्केट हायर साइड मोमेंटम कंटिन्यू करायला पाहिजे. टार्गेट असणार आहे 70 पॉईंटचं आपल्या बाय साइड एंट्री लेवल पासून 25,943, 25,943. एक 70 पॉईंटचा टार्गेट मिळणार आहे. तर मार्केटमध्ये आपण काय अंदाज लावा लागलोय, या एरियामध्ये कॉल बाईंग झालेले आणि ह्या एरियामध्ये कॉल बाईंग झालेले, यांचे स्टॉप लॉसेस डे लोला होते. तर हे सगळेजण या शेवटच्या कॅन्डलला लॉस बुक केले असतील. मार्केटमध्ये कुणाकडंच कॉल बाईंगची पोझिशन शिल्लक नाही ठेवणार रिटेल पार्टिसिपेशनकडं. तर ही पोझिशन, ही सेटअप तयार झाला आहे. तर पॉझिटिव्ह ओपनिंग, एक रिटेस्ट आणि मार्केट हायर साईड मुवमेंट करणार. हे या हायच्या वर निघणार, या हायच्या वर निघणार. तर ह्या सेटअपमध्ये आपला पहिला ट्रेड बसतोय बाय साईड एंट्री लेवलचा 25,700चा कॉल आणि लेवल असणार आहे 25,700चा कॉल. बाय साइड एंट्री लेवल आहे 25,872. उद्या मार्केट एक पॉझिटिव्ह ओपनिंग आपल्या बाय साइड एंट्री लेवल 25,872ला रिटेस्ट, तिथून हायर साइड मोमेंटम कंटिन्यू केलं पाहिजे. ओके, हे होतं आपलं हायर साइडचं प्रेडिक्शन. यानंतर
मार्केटमध्ये आज जे स्ट्रक्चरनं मार्केट या लागले, मेजर स्ट्रक्चर तुम्ही जर का बघितला, इथून मार्केट रिव्हर्स झाले, लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय क्रिएट त्यानं केलं पाहिजे. यामध्ये आपला बाय साइड एंट्री लेवलचा पहिला ट्रेड बसतोय. समजा मार्केटमध्ये या लेवलचे कोणीही कॉल बाईंग वाल्यांनी स्टॉप लॉस बुक केले नसतील, कॅरी ऑन ठेवले असतील, तर यांचा शेवट स्टॉप लॉस घेण्यासाठी मार्केटला ह्या रेंजला यायचं आहे, ह्या रेंजला. ओके, तर यामध्ये आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. मार्केटकडं डाऊन साईडचा अजून स्कोप आहे 25,000 साधारण 800-805 पर्यंतचा. तर ह्या मोमेंटममध्ये आपल्याला आपला सेल साईड एंट्री लेवल बघायचा आहे. तर लेवल मार्क करून घ्या. सेल साइड एंट्री लेवल, यासाठी एक निगेटिव्ह ओपनिंग 30 पॉईंटचा स्टॉप लॉस राहणार आहे आणि ऑलमोस्ट एक 50 पॉईंटचं टार्गेट आपल्याला या ट्रेडमध्ये मिळू शकते. यासाठी आपल्याला उद्या एक निगेटिव्ह ओपनिंग, यानंतर आपल्या फक्त एंट्री लेवलला पिन पॉइंट रिजेक्शन घ्यायला पाहिजे मार्केटनं आणि तिथून डाऊन साइड मुवमेंट कंटिन्यू करायला पाहिजे. ह्या एरियामध्ये 25,800 इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकते. समजा पॉझिटिव्ह ओपनिंग जरी झाली किंवा फ्लॅट ओपनिंग, पॉझिटिव्ह ओपनिंग, तिथून ब्रेकडाऊन जरी येत असेल तरी पण आपण ह्या सेल साइड एंट्री लेवलला पुटमध्ये एंट्री घ्यायची आहे. एक शार्प मुवमेंटमध्ये मार्केट ह्या एरियामध्ये येऊ शकते, कारण की बघू शकताय कोणताही सपोर्ट न क्रिएट करता मार्केट डायरेक्ट हायर साइड निघून गेलं होतं. त्यामुळं ह्या लेवलला मार्केट जर खाली येणार असेल तर शार्पमध्ये हे डाऊन साइड मुवमेंट करणार. ओके, तर यासाठी आपला पुट असणार आहे, स्ट्राईक नोट करून घ्या, 26,100 पी. या स्ट्राईक मध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. एक निगेटिव्ह ओपनिंग आपल्या एंट्री सेल साइड एंट्री लेवलला रिटेस्ट, रिजेक्शन आणि तिथून पुन्हा एकदा डाऊन साइड मार्केटनं मोमेंटम केलं पाहिजे. समजा या लेवलचा डायरेक्ट ब्रेकडाऊन जरी येत असेल तरी पण आपण 26,100 या पुटमध्ये एंट्री घेणार आहे. तर लॉजिक काय होतं, इथं तर पुट कॉल बायर्स ट्रॅप झाल्यात, इथले कॉल बायर्स ट्रॅप झाल्यात, या सगळ्यांनी इथं लॉस बुक केला असेल. ओके, हे किंवा एंडला तर त्यांनी केलंच असणार आहे, त्यामुळे ते काही जास्त महत्त्वाचे नाही आहेत. लास्टला या ठिकाणी एक फास्ट मुवमेंट झाली होती आणि या ठिकाणी हे तर कॉल बायर्स ट्रॅप झाल्यात. या यांचे स्टॉप लॉस कुठं होते, या लोच्या खाली, आणि यांचे कुठं होते, या लोच्या खाली. ओके, तर मार्केटनं काय केले, दोघांचे पण स्टॉप लॉस हंट केलेले आहेत. तर मार्केट हायर साइड मोमेंटम करायला मोकळा आहे. याचबरोबर
मार्केटमध्ये स्ट्रक्चर काय चालू आहे, इथून बघितलं तर हाय लो, लोअर हाय, लोअर लो. आता लोअर हाय क्रिएट करायला मार्केटने गेलं पाहिजे, तिथून एकदा मग परत डाऊन साईड मुवमेंट हे करू शकते. तर मार्केट स्ट्रक्चर प्रकारे पण आपला ट्रेड 1 बसू शकते. सेल साईड इंटर लेवलचं लॉजिक काय आहे, मार्केट ह्या एरियामध्ये शार्प कोणताही सपोर्ट न क्रिएट करता वर गेले तर मार्केट जर का शार्प सेल ऑफमध्ये आलं तर आपण ह्या सेल साईड एंट्री लेवलला आपल्या पुटमध्ये 26,100 या पुटमध्ये एंट्री घ्यायची आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे 26,800. ओके, हे होतं आपलं उद्यासाठीचं प्रेडिक्शन. दोन मिनिट मी स्क्रीन थांबवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकताय. तुम्ही पण माझ्यासोबत तुमचा होमवर्क टाइम टू टाइम लेवल्स मार्क करायचे आहेत. यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, उद्या ह्या लेवलला मार्केट आल्यानंतर आता मी तिथं एक लॉजिक लावलं, इथले कॉल बायस ट्रॅप झाले, यांचा स्टॉप लॉस इथं उडला, यांचा स्टॉप लॉस इथं उडला. पॉझिटिव्ह ओपनिंग रिटेस्टला आपल्या एंट्री लेवलला मिळत असेल तर 25,700 या कॉलमध्ये मी कसं एंट्री घेतोय हे तुम्ही बघायचं आहे. आपण लाईव्ह स्ट्रीम सुरू करतोय, तुम्ही स्ट्रीम जॉईन करू शकताय. मी काय सायकोलॉजी हे तर प्लॅनिंगचं पार्ट झाला की बंद मार्केटमध्ये आपण काही लेवल्स ड्रॉ केल्या, टार्गेट्स मार्क केलं, ओके वेल फाईन. उद्या मार्केट तिथं आल्यावरती अरे हे खालीच गेलं तर, खाली जाताना मार्केट एवढं पडले आता वर आलं तर, हे जे काही सायकोलॉजिकली जे काही स्वतः बरोबरचं चालू असणारं युद्ध आहे हे मी कसं करतोय, मी कसं चार्टकडं बघत असतोय, या लेवलला आल्यावरती माझी काय सायकोलॉजी असते, माझी काय पोझिशन असत्या, काय माझं त्यामागचं माइंडसेट सुरू असतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये बघायला मिळतील. लाईव्ह स्ट्रीममध्ये मी काही करत नाही, त्या लेवलला आलं की एक्झिक्युशन करून टाकतोय. ओके, फोटो घेतला असेल सगळ्यांनी, तर ह्या लेवलला उद्या मार्केट आल्यानंतर आपण एक्झिक्युशनचा पार्ट प्रॉपर करायचा आहे. कोणताही त्यात शंका आणायची नाही. मार्केट त्या लेवलला मिळालं, आपण आपले कॉल आणि पुट यामध्ये एंट्री घ्यायची आहे. तर मेजर काय असणार आहे, मार्केट ह्या सेल साईड एंट्री लेवलला ट्रिगर न करताच इथूनच त्यानं हायर साईड गेलं पाहिजे. सेम ॲनालिसिस आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करणार आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण आपले जे काय असतील ते ॲनालिसिस, ट्रेड एक्झिक्यूट झाल्यानंतर त्या ट्रेडचा मेसेज लाईव्ह स्ट्रीममध्ये तर डायरेक्ट तुम्हाला रिअल टाईममध्ये बघायला मिळते. यानंतर वीकली ट्रेड कॅलेंडर, वीकली ट्रेड रिपोर्ट, जसं आता आपण मार्केट ॲनालिसिस बघायला लागलोय, मार्केट ॲनालिसिस झाल्यानंतर हा जो मार्केट ॲनालिसिस आपण केलं याचा फोटो आपण या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करतोय. ही जी व्हिडिओ मी रेकॉर्ड करालोय ही यूट्यूबला मी अपलोड करतोय, त्याचे पण अपडेट्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतात. तर तुम्हाला पण जर का माझा हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, माझे ट्रेड्स बघायचे असतील तर तुम्ही या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला, इंस्टाग्राम हँडलला मेसेज करू शकताय. मी तुम्हाला लिंक शेअर करतो, त्या लिंक थ्रू आपण या ग्रुपला जॉईन होऊ शकताय. मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ ज्यांनी कोणी अजून बघितले नसतील, मागचे व्हिडिओज बघून काढा. त्यामध्ये ट्रेड लॉजिक्स आहेत, ट्रॅप मार्केट कसं ट्रॅप करते, कॉल बायर्सला कसं ट्रॅप करते, पुट बायरला कसं ट्रॅप करते, या लॉजिकवरनं उद्यासाठीचं डायरेक्शन मी फाइंड करत असते, त्या लेवल्स ड्रॉ करत असते. ते तुम्ही जेवढं वेळ बघाल, जेवढे जास्त व्हिडिओज बघाल तसं तुम्हाला मी समजायला सुरू होईल आणि मी काय प्रकारे चार्टकडे बघायला लागलोय हे तुम्हाला पण शिकायला मिळेल. कंटेंट आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, त्यातून भरपूर मला प्रोत्साहन मिळते. व्हिडिओ तुमच्या मित्र, परिवार, फॅमिली मेंबर जे कोणी ट्रेडिंग रिलेटेड काही शिका लागले, ट्रेडिंग करा लागले, इंडियन मार्केटमध्ये भरपूर स्कोप आहे, काही प्रश्न नाही आहे. मस्त खूप चांगलं मार्केट आहे आपलं फायनान्शियल मार्केट.
यामध्ये जे कोणी काम करायला लागले, काम करण्याची ज्याला इच्छा असेल, ट्रेडिंग शिकत असतील, शिकण्याची पण इच्छा भरपूर जणांना आहे, त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा त्यांच्यासोबत, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून ज्या वेळेला हे व्हिडिओज पोस्ट होतील, लाईव्ह स्ट्रीमिंग मी ज्या वेळेला सुरू करतोय, त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. त्यामुळे तुम्हाला ते अपडेट मिळत राहील की नवीन कंटेंट येत आहे. तर चालेल, आताचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. बघूया मार्केट आपल्या लेवलला आल्यावरती कसं रिॲक्ट करते आणि आपण कशा प्रकारे एक्झिक्युशन करतोय. चालेल, धन्यवाद. हा व्हिडिओ इथेच थांबूया.